पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। राज्यात सर्वत्र 29 महापालिकांच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे। आज सकाळपासूनच नेते मंडळींसह सर्वसामान्य नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत। अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावलंय। ते म्हणाले की संपूर्ण प्रशासन सध्या केवळ सत्तेसाठी मागे लागलंय, हे काही चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही। अशा प्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणत नाहीत, असंही ते म्हणाले। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज दादरमधील बालमोहन शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। यानंतर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला। निवडणुका जिंकायच्या आणि त्यासाठी वाटेल ते करायचं असा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे। ही निवडणूक नसून फ्रॉड आहे, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या निवडणूक पद्धतीवर आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेकडून होत असलेल्या कथित गैरप्रकारांबाबत त्यांनी मनसैनिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत। पुढे ते म्हणाले की आम्ही दुबार मतदारांचा मुद्दा समोर आणला तेव्हा निवडणूक आयोगानं आमचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं। दुबार मतदारानंतर आम्ही व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला। व्हीव्हीपॅट मशीन नसल्यानं आपण दिलेलं मतदान आपल्याच उमेदवाराला गेलं आहे की नाही हे कळत नाही। या सगळ्यानंतर निवडणूक आयोगानं पाडू यंत्र आणलं। हे पाडू यंत्र मतमोजणी वेळी वापरलं जाणार आहे। सरकारनं ठरवलंच आहे, विरोधी पक्ष नावाची गोष्ट शिल्लकच ठेवायची नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।